मित्रांनो, लोक म्हणायचे याचं नशीबच खराब आहे. 2024च्या विश्वचषकात एकही सामना खेळायला मिळाला नाही. पण ज्याला स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असतो तो नशिबाची वाट पाहत नाही, तर स्वतःचं नशीब स्वतः लिहितो. केरळचा तो शांत ज्वालामुखी 2026 मध्ये असा काही धगधगला की संपूर्ण जग पाहतच राहिलं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत. आज विश्वचषकाचा चॅम्पियन हिरो संजू सॅमसनच्या कामगिरीवर एक जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही पण संजू सॅमसनचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. मित्रांनो, जेव्हा भारताला सर्वात जास्त गरज होती तेव्हा संजू उभा राहिला. वेस्ट इंडिज विरुद्धचा तो करा किंवा मरा असा सामना आठवतोय? संजूने नाबाद 97 धावा कुठल्या आणि भारताला सुपर 8 मधून बाहेर जाण्यापासून वाचवलं. तिथेच समजलं होतं की हा विश्वचषक संजूचाच असणार. मुंबईचं वानखेडे स्टेडियम आणि समोर इंग्लंडची तगडी टीम. संजूने अवघ्या 42 चेंडूत 89 धावांची वादळी खेळी केली. विराट कोहलीचा बाद फेरीत सर्वाधिक धावांचा विक्रम त्याने मोडला आणि 8 उत्तुंग षटकारांसह भारताचं फायनलचं तिकीट कन्फर्म केलं. त्यानंतर 8 मार्च 2026 अहमदाबादचं मैदान, फायनल सामना आणि समोर बसलेल्या हजारो चाहत्यांसमोर न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरशः रडवत संजूने 46 चेंडूत 89 धावांची विराट खेळी खेळली. T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा मार्लन सॅम्युएल्सचा विक्रम आज इतिहास जमा झाला. संजू आता फक्त खेळाडू राहिला नव्हता, तो जागतिक विजेता झाला होता. 321 धावा, 80 ची सरासरी आणि 200चा स्ट्राईक रेट आणि स्पर्धेत सर्वाधिक तब्बल 24 षटकारांचा पाऊस. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जेव्हा संजूच्या हातात आला तेव्हा फक्त त्याचे चाहतेच नाही तर संपूर्ण भारत देश अभिमानाने भरून आला. 2026च्या विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करून मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावल्यानंतर संजू सॅमसनने अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी प्रतिक्रिया दिली. संजू म्हणतो, हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी या संधीची वाट पाहत होतो. अनेकदा मला संघात स्थान मिळाले नाही, अनेकदा मी बेंचवर बसून राहिलो, पण मी कधीही स्वतःवरचा विश्वास गमावला नाही. आज त्या सर्व संयमाचे फळ मला मिळाले आहे, पुढे तो म्हणाला. सचिन सर आणि राहुल सर यांच्या मार्गदर्शनामुळे मला माझ्या खेळात सुधारणा करण्यास मदत झाली. तसेच धोनी भाईकडून मी कठीण प्रसंगात शांत कसे राहायचे हे शिकलो, ज्याचा फायदा मला या विश्वचषकात झाला. धोनीचा चाहता म्हणून ओळखला जाणारा संजू आज धोनीसारखाच चमकला आहे. त्यामुळे कधी टीका झाली, कधी संघातून डावललं गेलं, पण संजू कधीच थकला नाही. ही गोष्ट आहे कधीही हार न मानण्याची. ही गोष्ट आहे संजू सॅमसन नावाच्या जिद्दीची. तुम्हाला कशी वाटली संजू सॅमसनची ही कामगिरी ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा.